ओके. ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मधला एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे कुठला आहे? मेन्स्ट्रुअल सायकल. असं पटकन मेन्स्ट्रुअल सायकल आता सर्वांच्याच लक्षात राहते अशातला भाग नाही. पण आज आपण ह्या लेक्चरला तुमच्यासोबत म्हणजे तुमच्याकडून ते मेन्स्ट्रुअल सायकल पार्ट होईल अशाच पद्धतीने आपण लेक्चर घेऊ. ठीक आहे? तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या, की एखादा ऑर्गॅनिझमच म्हणते इथे मग आता ह्युमन मेन्स्ट्रुअल सायकल शिकायचं आहे, पण तरीही ऑर्गॅनिझम का? कारण तो पटकन मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये येत नाही, म्हणजे पटकन रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये येत नाही. तर सर्वात पहिले काय होतं? जुव्हेनाइल फेज. जुव्हेनाइल फेजमध्ये काय होणार आहे? तर तो जो ऑर्गॅनिझम आहे त्याची फिजिकल ग्रोथ होत असते. बरोबर आहे? फिजिकल ग्रोथ झाल्यानंतर मग कोणती ग्रोथ सुरू होते? रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ सुरू होते. तर सेम कोणामध्ये आहे? ह्युमन मध्ये पण आहे. तर काय होणार आहे? फिजिकल ग्रोथ पहिले होणार आणि नंतर मग काय होणार आहे? रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. तर मेल मध्ये तर बऱ्याच साऱ्या गोष्टी कळून येतात. बियर्ड येणे, मुस्टॅच आहे, त्याच्यानंतर अजून मग त्यांचा आवाज वगैरे चेंज झाला. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण फिमेल मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट डिटेक्ट होणारा पार्ट म्हणजे कुठला आहे? तर मेन्स्ट्रुअल सायकल आहे. तर आता मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये लक्षात घ्या, सर्वात पहिली जी मेन्स्ट्रुअल सायकल येते, फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल, इथे मी लिहिते. सर्वात पहिली जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे, फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल, त्याला काय बोलणार आहे? तर मेनार्च. ओके. कारण कधी येते? 10 to 14 वगैरे ह्या इयर्स मध्ये वगैरे येऊन जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल जी असते त्याला बोलणार आहे मेनोपॉज. आणि मेनोपॉजचा एक पिरियड एक किती असतो? अराउंड एक 45 टू 50च्या आसपास वगैरे असणार आहे. आता लक्षात घ्या, जरी इथं 45 टू 50 वगैरे दिले, पण आजच्या जसं पण गोष्टी सुरू आहेत त्याच्यामध्ये अराउंड एक 50 नॉट 50 ऍक्च्युली 40च्या आसपासच काय होतं, की मेनोपॉज येऊन जातो. ठीक आहे. किंवा मग जरी 40च्या पुढे जरी एखादी फिमेलनी म्हणजे रिप्रोडक्शन किंवा प्रेग्नन्सी वगैरे ह्या गोष्टी जर झाल्याच, तर म्हणजे चाइल्ड असतं ते बऱ्यापैकी थोडंसं काहीतरी कॉम्प्लिकेशन्स वगैरे त्याच्यामध्ये येऊ शकतात. पण नॅचरली जर आपण कन्सिडर करू तर किती असणार आहे? 45 टू 50च्या अराउंड जर तुम्ही कन्सिडर करा. आता याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं आहे? सर्वात पहिली कुठली आहे? तर पहिली रिप्रोडक्टिव्ह सायकल म्हणजे कोणता पार्ट येतो? तर मेनार्च. ठीक आहे, मेन्स्ट्रुअल सायकल. दुसरा सगळ्यात लास्ट कोणती आहे? तर मेनोपॉज. आता ह्या दोघांच्या मधला गॅप जर बघितला, ॲव्हरेज काढायचा. ओके. आपल्याला गॅप म्हणजे काय करायचं आहे? ॲव्हरेज काढायचा. तर तो ॲव्हरेज म्हणजे साधारण किती असतो? 32 इयर्सचा. लक्षात घ्या, 32 इयर्स हा ॲव्हरेज काढलेला आहे. कोणामध्ये कधी लवकर होऊ शकतं, कोणामध्ये कधी जास्त. तर ॲव्हरेज काढलं तर 32 इयर्स. एक मेन्स्ट्रुअल सायकल किती दिवसाची असते? 28 डेजची असते. बरोबर आहे ना? आयडियली जर बघाल तर एक मेन्स्ट्रुअल सायकल 28 डेज. मग एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये टोटल किती मेन्स्ट्रुअल सायकल मिळतात? तर 13 मेन्स्ट्रुअल सायकल मिळतात. 1 इयर मध्ये. ओके. जर आपण 28 डेज असे जर काउंट केले तर. तर आता लक्षात घ्या, इथे जर एका वर्षामध्ये 13 मेन्स्ट्रुअल सायकल आहेत आणि हा इथे जे 32 इयर्स हे काय आहेत? रिप्रोडक्टिव्ह एज आहे. रिप्रोडक्टिव्ह एज. एखाद्या फिमेलचं रिप्रोडक्टिव्ह एज जिथे ती ऍक्टिव्ह आहे, जिथे ती काय होऊ शकतं? रिप्रोडक्शन करू शकते. क्लिअर आहे? तर आता टोटल लक्षात घ्या, इथं 13 जर आपण कन्सिडर केलं आणि 32 इयर्स, तर टोटल किती एग रिलीज होऊ शकतात? तर 416 एवढे एग्स काय होतात? एखादी फिमेल तिच्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये रिलीज करू शकते. आता इथे प्रेग्नन्सी वाला पार्ट नाही सांगितलेला आहे, फक्त मी एग बोललेली आहे. बरोबर आहे? इथे फक्त ते एग रिलीज केलेले आहेत. आता मग एखादी फिमेल जर प्रेग्नेंट राहिलीच, तर मग पुढे तिचा जो पण काही 9 मंथचा वगैरे पिरियड असतो त्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल होणार नाही, म्हणजे तेवढे मग एग रिलीज होणार नाही. पण आयडियली जर कन्सिडर केलं, की एका फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये एवढे तरी एग काय केले जातात? रिलीज केले जातात. क्लिअर आहे? ह्या बेसिक इन्फॉर्मेशन झालं सगळं. आता मेन्स्ट्रुअल सायकल आपण एक ह्याच्यामध्ये शिकून घेऊ. आपण एक डायग्राम बघू. त्या डायग्राम मध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल क्लिअर करण्याचा ट्राय करू. ओके. आता बघा इथे. आता याच एका पेजवरतीच तुम्हाला काय करायचं आहे? अख्खी मेन्स्ट्रुअल सायकल लक्षात घ्यायची आहे. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, डे फर्स्ट. आता हा डे फर्स्ट म्हणजे कशाचा असणार आहे? की फिमेलचं काय झालेलं आहे? एक सेकंड. फिमेलचं काय झालेलं आहे इथं आता? फर्स्ट डे आहे. कशाचा फर्स्ट डे आहे? पिरियड्स. जे पिरियड्स येतात ना मेन्स्ट्रुअल सायकलचा, तो फर्स्ट डे. आणि इथे कन्सिडर करू आपण डे 14. लक्षात घ्या, 28 डेजचा आहे ना.
तर आता इथे बघा मी नंबर्स टाकते. 30 आणि 40. तसंच इकडे परत बघा 15, 27 आणि लास्ट कोण येता इथं तर 28. इथे काय असणार आहे? हे काय झालेलं आहे पूर्ण मेन्शुरल जी आपण सायकल शिकणार आहे त्याचे डेज झालेले आहेत. बरोबर आहे? तर लक्षात घ्या डे फर्स्ट पासून पहिल्या दिवसापासून एक ॲव्हरेज जर काउंट केलं तर 5 दिवसापर्यंत काय असते? मेन्शुरल फेज. याला काय बोलणार आहे? मेन्शुरल फेज. ठीक आहे? 3 ते 7 दिवसापर्यंत असते. पण ॲव्हरेज काढलं तर 5 दिवसापर्यंत येणार आहे. त्याच्यानंतर 6व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत जी फेज असते त्याला काय बोलणार आहे? फॉलिक्युलर फेज. ओके? 14 डे 14 ला जी असते तिला काय बोलणार आहे? ओव्ह्युलेटरी फेज. आणि 15 दिवसापासून 28 दिवसापर्यंत जी असणार आहे तिला बोलणार आहे ल्युटल फेज. इथेच काढते मी. अशा टोटल किती फेज आहेत तर 4 फेज आहेत. ओके, कोणत्या कोणत्या आहेत? मेन्शुरल फेज आहे, फॉलिक्युलर फेज आहे, ओव्ह्युलेटरी फेज आहे आणि ल्युटल फेज आहे. मेन्शुरल फेज मध्ये लक्षात घ्या मेन्शुरल फेज मध्ये काय होतं बघा. मेन्शुरल फेज मध्ये काय होणार आहे तर इथं काय होतं? ब्लिडिंग होतं. बरोबर आहे ना? का ब्लिडिंग होणार आहे? समजा इथं जे मॅच्युअर झालेलं म्हणजे इथून रिलीज झालेलं जे ओवम आहे ते फर्टिलाइज झालेलं नाही. आता फर्टिलाइज न झालेलं जे ओवम आहे ते बॉडीमध्ये राहील का? नाही, ते बॉडीच्या बाहेर येणार आहे. बरोबर आहे? तर इथं काय होणार आहे? ओवम आणि ह्या ओवम सोबत एंडोमेट्रियमची लेयर ही काय होणार आहे? बॉडीच्या बाहेर येणार आहे. ठीक आहे? तर त्यालाच काय बोलणार? त्यालाच बोलतात ते पिरियड्स वगैरे आले. बरोबर आहे ना? पिरियड्स येणे. तर हा पार्ट कुठे होणार आहे? मेन्शुरल फेज मध्ये होणार आहे. आता इथं जी एंडोमेट्रियमची लेयर आहे ती एंडोमेट्रियमची लेयर अराउंड एक 1 mm एवढीच पर्यंत शिल्लक राहिलेली असते. आता ही एंडोमेट्रियमची लेयर आहे काय? नक्की. तुम्ही आठवा बघा ह्युमन म्हणजे फिमेल मध्ये काय असतं? युटरस वाला पार्ट आहे. इथे दाखवते मी. हा युटरस वाला पार्ट आहे. खाली इकडे वजायना वगैरे आणि इकडे ओव्हिडक्ट वगैरे. आता मी पूर्ण डायग्राम नाही काढत आहे, फक्त लेयर्स बघा. तर सगळ्यात आउटर लेयर कुठली आहे? पेरिमेट्रियमची लेयर येते. त्याच्यानंतर इनर लेयर येते मायोमेट्रियम आणि सगळ्यात आतली जी लेयर येते ती कोणती लेयर येते? तर एंडोमेट्रियमची लेयर येते. आता आपल्या बॉडीला काय माहिती असतं की ओव्हम रिलीज झालेला आहे म्हटल्यानंतर फर्टिलायझेशन होणार. आणि फर्टिलायझेशन होणार म्हटल्यानंतर जे पण जायगोट असणार आहे, एम्ब्रिओ असणार आहे त्यांना न्यूट्रिशन तर लागेल. बरोबर आहे ना? तर ते न्यूट्रिशन मिळणार कुठून आहे? तर युट्रसचा जो एंडोमेट्रियमचा लेयर असतो, ठीक आहे, तर तो युट्रसचा एंडोमेट्रियमचा लेयर काय करतो? ते जे जायगोट असतं, एम्ब्रिओ जे बनलेलं असतं त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करतं. लक्षात घ्या जेव्हा जेव्हा पण ओवम रिलीज होणार आहे तेव्हा एंडोमेट्रियमची लेयर सुद्धा बनणार आहे. का? कारण आपल्याला काय करायचं आहे? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं आहे. क्लिअर आहे? आता इथं काय झालेलं आहे? एंडोमेट्रियमची लेयर सुद्धा बाहेर पडली. तर याच प्रोसेसला एक तिथे टर्म काय दिलेली आहे? याच पार्टला काय बोललं जातं? फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग. लक्षात घ्या काय बोललेलं आहे? फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग. ठीक आहे? ते जे ब्लिडिंग वगैरे होतं त्याला. आता इथं काय झालेलं आहे? ओवम रिलीज झाला, एंडोमेट्रियमची लेयर रिलीज वगैरे झालेली आहे. आता इथं प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन सुद्धा काय आहे? कमी आहे. बरोबर आहे? लक्षात घ्या एक गोष्ट, इथे मी एक वर्ड लिहिते बघा आता. फायब्रिनोलायसिन. लक्षात घ्या हा पार्ट. नॉर्मल आपल्या बॉडीमध्ये ब्लड क्लॉटिंगसाठी कोणता पार्ट प्रेझेंट असतो किंवा कोणता एक हे प्रेझेंट आहे तर फायब्रिनोजेन प्रेझेंट आहे. आता हे फायब्रिनोजेन कशाचं काम करतं? ब्लड क्लॉटिंगचं काम करतं. तुम्ही थोडंसं डोकं लावा, थोडं लॉजिक लावा. जे पिरियड्स ब्लड आहे ते पिरियड ब्लड जर क्लॉट झालं तर चालेल का? फ्लो कसा मेंटेन होणार? फ्लो राहायला हवं ना, कारण ते बॉडीच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. तर मग इथे काय प्रेझेंट असतं त्या ब्लडमध्ये? फायब्रिनोलायसिन प्रेझेंट असतं, जे काय करतं?
ब्लड फ्लो कंटिन्यू ठेवायचं काम करतं. हा एक गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय झालेलं आहे इथं प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन आणि ह्या सर्व गोष्टी तर आहेतच कमी. दुसरी गोष्ट 5वा, आता हे मेन्स्ट्रुअल फेज झालं, बरोबर आहे. 5th डे पासून पुढे कधी 13 डे पर्यंत आता काय झालेलं आहे, आता आपल्याला दुसऱ्या फॉलिकलची डेव्हलपमेंट करावी लागेल ना, दुसरा एग डेव्हलप करावा लागेल, बरोबर आहे. तर मग इथे काय होतं, आपल्या बॉडीचा म्हणजे आपल्या ब्रेनचा जो पार्ट आहे कुठला, हायपोथॅलॅमस वाला जो पार्ट आहे, तो हायपोथॅलॅमस काय करतो, कुठला आहे, गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. हा गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन काय करणार आहे, पिट्युटरी ग्लँड आहेत ब्रेनमध्ये, हे सगळं ब्रेनमध्ये झालंय. तर पिट्युटरी ग्लँडला काय सांगतं की FSH आणि LH सिक्रेट कर. LH तर मोस्टली इथंच सिक्रेट होतं जास्तीत जास्त जर बघितलं तर. तर FSH इथं FSH वरती फोकस करा. FSH रिलीज झाल्यानंतर आता हा ओव्हरीवाला पार्ट मी इथं काढून दाखवते तुम्हाला. ठीक आहे. ओव्हरीमध्ये इथं काय आहे, जर्मिनल इपिथेलियल सेल, जे कशाचं काम करतात, तर हे ओवम बनवायचं काम करतात. बरोबर आहे. आता हे जर्मिनल इपिथेलियल सेल सर्वात पहिले हे काय म्हणजे बनवणार आहेत, प्रीमॉर्डियल फॉलिकल. ठीक आहे. प्रीमॉर्डियल फॉलिकल बनवणार. आता हेच प्रीमॉर्डियल फॉलिकलचे काही फॉलिकल प्रायमरी फॉलिकल मध्ये कन्वर्ट होणार. त्याच्यातलेच काही फॉलिकल हे प्रायमरी मध्ये कन्वर्ट झाले. त्याच्यातलेच काही फॉलिकल काय होणार आहेत, सेकंडरी मध्ये कन्वर्ट होणार. त्याच्यातलेच काही फॉलिकल परत टर्शरी मध्ये, आणि त्यातला एक जो असतो तो कशामध्ये कन्वर्ट होतो, ग्राफियन फॉलिकल मध्ये कन्वर्ट होतो. आता हा ग्राफियन फॉलिकल म्हणजे काय, याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, तर ओवम प्रेझेंट असतं. ठीक आहे. ते पण ओवम कसं आहे, अर्धवट आहे, काय आहे, हे नंतरच्या आपण एखाद्या लेक्चरला बघूच. पण इथं आता ओवम लक्षात घ्या. तर हे ओवम कुठे आहे, ग्राफियन फॉलिकल मध्ये. आता लक्षात घ्या, प्रीमॉर्डियल फॉलिकलचा नंबर जास्त होता आणि एकच त्याच्यामधला काय झालेला आहे, मॅच्युअर झालेला आहे. बरोबर आहे ना. सगळेच मॅच्युअर झाले का, सगळ्यांनीच ओवम बनवलेलं आहे का, नाही. फक्त एकाच काय बोललेलं आहे, फॉलिकलनी काय बनवलेलं आहे, ओवम बनवलेलं आहे. तर इथं काय झालेलं आहे, हा फॉलिकलचा नंबर काय झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे. बरोबर आहे ना. तर हा फॉलिकलचा नंबर डिक्रीज होण्याचा जो पार्ट आहे, त्या पार्टला काय बोलणार, ऍट्रेसिया. लक्षात घ्या, ही सुद्धा स्टेटमेंट वाईज जर क्वेश्चन आले तर मग हे असे येऊ शकतात, ऍट्रेसिया म्हणा, किंवा हे फायब्रिनोलायसिन येऊ शकतं, किंवा मग अजून एक दुसरं इथे काय सांगितलं होतं मी, ते मेनोपॉज, मेनार्श वगैरे, हे स्टेटमेंटचे वगैरे क्वेश्चन येऊ शकतात. तर हा FSH हार्मोन काय करतो, हे जे प्रीमॉर्डियल फॉलिकल होतं त्यांचं डेव्हलपमेंट कशामध्ये करतो, ग्राफाईन फॉलिकल मध्ये करायचं काम करतो. मग ग्राफाईन फॉलिकल मध्ये आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला ओवम मिळतो. ओके. तर आता लक्षात घ्या, इथं FSH तर हाय आहेच. आता इथं एंडोमेट्रियमची लेअर निघून गेली होती, बरोबर आहे. मग आता हळूहळू इथं जसं एगचं डेव्हलपमेंट होईल तसं एंडोमेट्रियमची लेअर सुद्धा काय होते, बनायला सुरू होते. इथं अराउंड किती बनते, 3 to 5 mm एंडोमेट्रियमची लेअर बनते. आता काय झालं बघा, लक्षात घ्या, मेन्शुरल फेजला ओवम आणि एंडोमेट्रियमची लेअर बाहेर पडली होती. फॉलिक्युलर फेजला काय झालेलं आहे, ती लेअर परत बनायला सुरू झालं आणि ओवम सुद्धा परत बनायला सुरू झालं. 13वा दिवस येऊपर्यंत काय होतं, ओवम प्रॉपर बनलेला आहे आता. ठीक आहे, फुल्ली डेव्हलप आहे. ओव्ह्युलेटरी फेज मध्ये लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, ओव्ह्युलेटरी फेज मध्ये काय होतं की ह्या ग्राफाईन फॉलिकल मधून ओवम काय केला जातो, रिलीज केला जातो. म्हणून याला काय बोलली जाते, ओव्ह्युलेटरी फेज. आणि हा ग्राफाईन फॉलिकल जो इथं राहिलेला आहे, हा ग्राफाईन फॉलिकल मधून ओवम रिलीज झाला आणि जो उरलेला पार्ट आहे ग्राफाईन फॉलिकलचा, त्याला नाव काय देणार आहे, कॉर्पस ल्युटेम. कॉर्पस ल्युटेम. आणि हा ओवम इथं रिलीज झालेला आहे. सगळ्यात शॉर्टेस्ट फेज आहे कोणती, ही ओव्ह्युलेटरी फेज, सर्वात शॉर्टेस्ट, एकाच दिवसाची असते. इथं इथपासून प्रेग्नन्सीचे चान्सेस जास्त असतात. इकडे अजून डेव्हलपमेंट होत आहे ना, एकच जर डेव्हलप नाहीये, जर स्पर्मने आतमध्ये एंट्री जरी केली तर फर्टिलायझेशन होईल का, नाही. पण ओव्ह्युलेटरी फेज नंतर काय होतं, प्रेग्नन्सीचे चान्सेस जास्त असतात, हाय असतात. ठीक आहे. आता ओव्ह्युलेटरी फेज मध्ये काय झालेलं आहे, ओवम रिलीज झालेला आहे, शॉर्टेस्ट फेज आहे, आणि इथे ल्युटिनायझिंग हार्मोन पिकला असतो, जास्त असतो ल्युटिनायझिंग हार्मोन. इकडे FSH जास्त असतं म्हटलं तरीही चालेल. ओके. आता हे सर्व झाल्यानंतर आता ओवम तर रिलीज झालेला आहे, बरोबर आहे. हे सगळं झाल्यानंतर उरलेला जो पार्ट आहे कुठला, ग्राफाईन फॉलिकलचा, त्याला काय बोलणार आहे, ओवम रिलीज झाल्यानंतर कॉर्पस ल्युटेम बोलणार आहे. तर हा ओवम 2 आठवड्यासाठी तिथे सर्व्हाइव्ह करतो. भलेही तो 2 आठवड्यासाठी तिथे सर्व्हाइव्ह करत असेल, पण प्रेग्नन्सीचे चान्सेस पहिले एक 8 दिवसामध्ये, एक ऍव्हरेज पकडलं तर पहिले 8 दिवसामध्ये प्रेग्नन्सीचे चान्सेस जास्त असतात, नंतर नंतर ते कमी होतात. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, कॉर्पस ल्युटियम, हा कॉर्पस ल्युटियम करतो काय, बघा, इस्ट्रोजन
सिक्रेट करतो, हाय ठेवतो. त्याच्यानंतर कोण आहे? प्रोजेस्ट्रॉन हाय असणार आहे. ह्या 2 गोष्टी लक्षात राहतील. त्यानंतर दुसरं काय बघायचं आपल्याला, इस्ट्रोजन झालं, प्रोजेस्ट्रॉन झालं. हा एफएसएच हार्मोन म्हणजे अजून कोण आहे? इनहिबिन आहे. कोण आहे? काय सिक्रेट करणार आहे? इनहिबिन. आणि हा इनहिबिन काय करतो? एफएसएचचं सिक्रेशन थांबवतो. कारण एफएसएचचं काम झालंय ना आता इथे. ओव्हम डेव्हलप झालाय. आता काय गरज आहे त्या एफएसएचची? बरोबर आहे ना? मग हा इनहिबिन काय करतो? ह्या एफएसएचला म्हणजे त्याचं जे सिक्रेशन आहे ते सिक्रेशन स्टॉप करायचं काम करतो. लक्षात घ्या. कोण कोण आहे इथं पिकला? इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे, इनहिबिन आहे. आता एंडोमेट्रियमची लेअर इथं 1 mm बनली होती फक्त. पुढे किती झालेली आहे? 3 to 5 mm आहे. आता इथे अराउंड 8 to 10 mm पर्यंत बनलेली आहे. का? कारण बॉडीला काय वाटतंय की एग रिलीज झालेला आहे म्हटल्यानंतर फर्टिलायझेशन होणार आणि फर्टिलायझेशन झालं तर आपल्याला कशाची गरज आहे? न्यूट्रिशनची. तर कोण देणार आहे ते न्यूट्रिशन? एंडोमेट्रियमची लेअर देणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्या का तुमच्या? हे 2 आठवडे इथे सर्व्हाइव्ह करणार. आता याच्यानंतर 2 पार्ट राहतात. एक तर काय की फर्टिलायझेशन झालं किंवा मग काय की फर्टिलायझेशन नाही झालं. आता लक्षात घ्या, आपण सर्वात पहिले काय बघू? समजा जर फर्टिलायझेशन नाही झालं, नो फर्टिलायझेशन. ठीक आहे? मी इथं काढून दाखवते. समजा जर फर्टिलायझेशन नाही झालं, नो फर्टिलायझेशन, तर काय होणार आहे? ह्या कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन मी इथं वरती काढते. हे कॉर्पस जो ल्युटियम आहे, त्या कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? कॉर्पस अल्बिकन्स मध्ये होतं. एक व्हाईट स्कार टाइप एक स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये. जर का फर्टिलायझेशन नाही झालं तर. क्लिअर आहे? काय होणार? कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? कॉर्पस अल्बिकन्स मध्ये होणार. आणि हा एक जो रिलीज झालेला असतो तो काय करणार? तो पण बॉडीच्या बाहेर येणार, म्हणजेच दुसरी मेन्स्ट्रुअल फेज सुरू होणार. मग त्याच्यासोबत काय होणार? ओव्हम बाहेर येणार, एंडोमेट्रियमची लेयर सुद्धा बाहेर येणार. मग सेम प्रोसेस. मग परत 5-6 दिवस झाल्यानंतर जे पण पिरियड्स वगैरे सुरू असतात फिमेलचे, ते संपल्यानंतर परत दुसरा ओव्हम सुरू होणार. मग परत ओव्युलेटरी फेज, मग परत सेम गोष्टी. जर फर्टिलायझेशन नाही झालं तर परत मेन्स्ट्रुअल सायकल ही कंटिन्यू सुरू राहते. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, समजा समजा जर इन केस काय झालेलं आहे, फर्टिलायझेशन झालं. समजा फर्टिलायझेशन झालेलं आहे आता इथे, तर काय होणार आहे? इथे परत फिमेल वाला पार्ट प्लस मेल वाला पार्ट, हे म्हणजे मेल फिमेल गॅमेट्स एकत्र आले आणि काय बनलेलं आहे? झायगोट. झायगोटचं मग परत इथे काय बनणार? एम्ब्रियो. आणि मग हे एम्ब्रियोची डेव्हलपमेंट हा पुढचा पार्ट आहे. पण एक लक्षात घ्या, हे सर्व होत असताना प्रेग्नन्सी आहे की नाही हे डिटेक्ट जर करायचं असेल तर तिथे कोणता हॉर्मोन आहे? HCG म्हणजेच काय आहे? ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन. कोणता हॉर्मोन आहे जर फर्टिलायझेशन झालंच तर? ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन. हा हॉर्मोन लक्षात घ्या. कोणता हॉर्मोन आहे? ह्युमन इथे कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन म्हणजेच कोण आहे? HCG. हा हॉर्मोन काय होतो? रिलीज होतो. आता युरिन टेस्ट वगैरे केली जाते बघा प्रेग्नन्सी वगैरे झाल्यानंतर. ठीक आहे? म्हणजे जर आपल्याला चेक करायचे असेल तर. जर हा हॉर्मोन तिथे मिळाला, हॉर्मोन डिटेक्ट झाला, तर कंपल्सरी लक्षात ठेवा की ती जी फिमेल असणार आहे ती फिमेल काय आहे? प्रेग्नेंट आहे. तर हा हॉर्मोन जर तिथे डिटेक्ट नाही झाला तर प्रेग्नेंट नाही. लक्षात राहिलं का? मेन्स्ट्रुअल सायकल वाला पार्ट समजेल तुम्हाला. बघा आता एकदा परत रिवाइज करू आपण काय काय बघितलेलं आहे आपण. सर्वात पहिली जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याला काय बोलणार आहे? मेनार्च. सर्वात लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याला काय बोलणार? मेनोपॉज. दोघांमधला गॅप किती असतो? ऍव्हरेज एक इयर किती आहे? रिप्रोडक्टिव्ह एज बोललं जातं फिमेलचं, तो किती असणार आहे? किती वर्ष आहे? 32 इयर्स. आता एका वर्षामध्ये किती एग रिलीज केले जातात? 28 डेजची जर सायकल आपण कन्सिडर केली तर 13. बरोबर आहे ना? 13 एग रिलीज केले जाणार. मग 32 इयर मध्ये टोटल किती? नंबर लक्षात घ्या तुम्ही. 416 एवढे एग्स काय केले जातात? रिलीज केले जातात एका फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये. आता मेन्स्ट्रुअल सायकल वाला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये बघा परत टोटल किती आहे? 28 डेजची आहे. बरोबर आहे? तर 1 to 5 डेज ऍव्हरेज मध्ये कोणती फेज आहे? मेन्स्ट्रुअल फेज आहे, ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होतं. ओवम आणि एक जे ओवम आणि सॉरी एंडोमेट्रियमचा लेअर काय होतो? रिलीज होतो. कोण आहे इथं? फायब्रिनोलायसिन. हे फायब्रिनोलायसिन काय करतं? ब्लड क्लॉटिंग अवॉइड करतं. का? कारण फ्लो मेंटेन राहायला पाहिजे ना, बॉडीच्या बाहेर जाणं गरजेचं आहे हे ब्लड. बरोबर आहे? तर फायब्रिनोजेन इथे प्रेझेंट नसतं. कोण प्रेझेंट असतं? फायब्रिनोलायसिन. ओके. त्याच्यानंतर हे ब्लिडिंग वगैरे, हे एंडोमेट्रियमची लेअर वगैरे बनले, ह्या सर्व गोष्टी आहेत.
त्याच्यानंतर कोणती फेज आहे? फॉलिक्युलर फेज आहे. आता फॉलिक्युलर फेजमध्ये फॉलिकलचं डेव्हलपमेंट. मग परत सेम गोष्टी. हायपोथॅलॅमस काय करतं? गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतं. पिट्युटरी ग्लँड मग त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन काय करतात? एफएसएच सिक्रेट करतात. ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेट करतात. आता एफएसएच काय करणार? प्रीमोडियल फॉलिकलचं प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल ह्याच्यातला एक काय कशामध्ये कन्व्हर्ट होतो? ग्राफाईन फॉलिकलमध्ये कन्व्हर्ट होतं. आणि ह्या ग्राफाईन फॉलिकलमध्ये काय असतं तर ओवम प्रेझेंट असतं. बरोबर आहे? हे सर्व प्रोसेस कुठे होते? फॉलिक्युलर फेजमध्ये होते. हे नंबर कमी झालेत ना, डिक्रीज झालेत ना फॉलिक्युलरचे नंबर, तर या प्रोसेसला काय बोलणार? ॲट्रेसिया. एंडोमेट्रियमची लेयर सुद्धा किती बनलेली आहे? 3 to 5 बनलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय तर ओव्युलेटरी फेज, शॉर्टेस्ट फेज आहे. ओव्युलेटरी फेजमध्ये काय होतं? 14 ला लक्षात घ्या. ओव्युलेटरी फेजला काय होतं? ओव्हम रिलीज केला जातो. ल्युटिनायझिंग हार्मोन सुद्धा पिकला असतो, जास्त असतो. तर आता 15 दिवसापासून काय होतं? आता ग्राफाईन फॉलिक्युल मधून ओव्हम बाहेर आला, जो उरलेला पार्ट आहे त्याला काय बोलणार? कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियमचं काय काम आहे? इस्ट्रोजन सिक्रेट करतो, प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट करणार आहे आणि इनहिबिन सिक्रेट करणार आहे. हे इनहिबिन काय करतं? की हे एफएसएचं जे सिक्रेशन होतं ते एफएसएचं सिक्रेशन थांबवणार. का? कारण आता काम झालेलं आहे त्याचं. बरोबर आहे? आणि राहिलं काय? आता समजा आता 2 गोष्टी, 2 प्रोबॅबिलिटी आहेत इथं. एक तर काय? की समजा जर फर्टिलायझेशन झालं तर फर्टिलायझेशन जर झालं, तर काय होणार आहे? की हे ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन सिक्रेट होणार, जे प्रेग्नन्सी डिटेक्ट करायला हेल्प करणार. म्हणजे मग परत झायगोट बनला, एम्ब्रिओ बनला, डेव्हलपमेंट सुरू झाली. जर का फर्टिलायझेशन नाही झालं तर? जर फर्टिलायझेशन नाही झालं तर हा कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? कॉर्पस अल्बिकन्समध्ये कन्व्हर्जन होणार आणि जो एग असणार आहे, एंडोमेट्रियमची जी लेयर असणार आहे ती काय होणार आहे? परत बॉडीच्या बाहेर जाणार, परत मेन्स्ट्रुअल फेज सुरू होणार. ही मेन्स्ट्रुअल सायकल कंटिन्यू सुरू राहते, कंटिन्यू फिमेलच्या बॉडीमध्ये. मग ह्याच्यामध्ये काही आलेच प्रॉब्लेम्स, लेट झाली, लवकर आली, ह्या सर्व गोष्टी म्हणजे मग ते फिमेलच्या एका हेल्थवरती वगैरे डिपेंड असते. पण नॉर्मली जर कन्सिडर कराल तर हे एक आयडियल मेन्स्ट्रुअल फेज आहे. ठीक आहे?